सन्माननीय आमदार मंदाताईंनी जो विचार नवी मुंबईसाठी केलेला आहे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा, तो नक्कीच स्तुतीच्या योग्य आहे. कारण त्यांनी वाढत्या नवी मुंबईच्या लोकसंख्येच्या दृष्टीने ही मागणी केलेली आहे. तर पण आमची विनंती हीच असणार आहे की हॉस्पिटल व्हायला पाहिजे, पण त्याच जागेवर कशाने. त्याच्यासाठी आपण वेगळी जागा, नवी मुंबईत एवढे भूखंड सिडकोच्या माध्यमातून आपण महानगरपालिकेकडे हस्तांतरित करू शकतो. मग त्यासाठी आम्ही सर्व सदस्यांनी सभागृहातले विनंती केली की आपण मंदाताईंना आपल्या आमदारांना एक पत्र द्यावं विनंतीचं की हे हॉस्पिटल व्हावं, पण ह्या जागेवर नाही, दुसऱ्या कुठल्या तरी जागा. सगळ्यांनी सांगितलंय की जागा बदलवा. माझी महापौर उपमहापौर सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्याला बेलापूर मतदारसंघामध्ये जागा शोधून द्यावी. निश्चित स्वरूपामध्ये आपण जागा बदलू. त्या ग्राउंडवरती काही माझं अडलेलं नाही की तिथेच झालं पाहिजे, पण 8.5 एकर जागा कधी सिडको ग्राउंडसाठी देणार नाही आणि आपल्याला तेवढी जागा मिळत नव्हती, म्हणून आपण ती घेतली. आणि त्यांना खेळाचं मैदान मी करून देणार बेलापूरमध्ये, ही माझं स्वतःचं आश्वासन आहे की तुम्हाला पहिलं खेळाचं मैदान करून देणार आहे ना. ती आपल्याला बेलापूरमध्ये पहिलं कुस्तीचं मैदान होतं, ती मोठी जागा आहे, सिडकोची मागणी केलेली आहे, तिथे आम्ही खेळाचं मैदान निर्माण करणार. आणि खेळाडू निर्माण झालेच पाहिजेत, तब्येत चांगली राहिलीच पाहिजे. मीच तर त्यांना खेळायला मैदान दिलं होतं, पण हळूहळू त्यांनी एवढं 7-8 एकरची जागा त्यांनी ताब्यात घेतली, मलाही माहिती नव्हतं. आणि ते कमर्शियल वापर करत होते त्याचा. वेगवेगळ्या कंपन्या याच्यात त्यांना 8 दिवस 15 दिवसाचं प्रशिक्षणाचे पैसे देत होते. आणि त्याच्या तक्रारी मला तिथले ग्रामस्थ जे माझ्याकडे आले होते ग्राउंड मागायला, त्यांनीच तक्रारी केल्या त्या. पण मी काय त्याच्यासाठी तो प्लॉट नाही काढलेला आहे. जागा तेवढी मोठी कुठेच उपलब्ध नाही. 8-10 एकर शिवाय मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल होऊ शकत नाही, म्हणून त्या जागेला आम्ही महत्त्व दिलं. प्रशासनाच्या काळात हे सगळे मान्यता मिळाल्या आणि महापालिकेमध्ये सत्ता स्थापन झाल्यानंतर आज महिला महापौर आहे. आज सत्ता तुमची असताना आता पुन्हा अशा विरोध करण्याचं कारण काय? म्हणजे महापालिका निवडणुकीचे ते वाट बघत होते का की जेणेकरून तुम्हाला ताकदीने विरोध करायचा? ते पहिल्यापासून विरोध करत होते आणि त्यांना माहिती आहे की आपली लोक बसली का त्याला विरोध करू आणि आपण बार करू. पण माननीय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्यांचं स्वतःचं स्वप्न आहे की हॉस्पिटल झालंच पाहिजे, आणि झालं तर ते हॉस्पिटल त्यांच्याचमुळे होणार. बघू ना त्यांना कोण किती विरोध करतोय ते.